दिग्या म्हणजे मुंबई लोकलमध्ये कायम खिडकीजवळची जागा पकडून अढळपद मिळवणारा आवली. दिग्या आवली होता, पण त्याच्यात प्रेमळपणा ठासून भरलेला. त्याची माझी ओळख ट्रेनमध्येच झाली. एकदा अशीच मला रोजची ट्रेन चुकली. नेमकी त्याच दिवशी माझी तब्येत बिघडलेली. प्रयत्न करून पण मला सीट काही पकडता नाही आली. कसाबसा सीटमधल्या जागेत उभा राहू शकलो. दिग्याने नेहमीप्रमाणे खिडकीजवळ जागा पकडलेली. माझी हालत बेकार होती. सकाळीच औषध घेतल्यामुळे डोळ्यावर झापडसुद्धा होतीच. अशातच एकदा आपडलो. हे त्या दिग्याने पाहिले. माझी अवस्था बघून त्याने लगेच आपले अढळपद सोडले आणि मला बसायला जागा दिली. खूप बरे वाटले. मनोमन त्याचे आभार मानले. मला हळूहळू झोप लागायला लागली. दिग्याची बडबड चालूच होती. त्यानंतर बऱ्याच वेळाने मला जाग आली. बघतो तर दिग्या उतरून गेला होता. मी त्याच्यासोबत असलेल्या माणसाला विचारले, सुरुवातीला खिडकीजवळ बसलेले गृहस्थ कुठे गेले? अच्छा, दिग्या का? तेव्हा त्याचे नाव मला कळले. ओ, मला त्यांचे आभार मानायचे होते. मी बोललो, अहो त्यात काय, उद्या याच ट्रेनला वडापाव घेऊन या. वडापाव दिघ्याचा वीक पॉईंट आहे. खुश होईल तो. काहीच हरकत नाही. मला हा पर्याय खूप छान वाटला. दुसऱ्या दिवशी मी ती ट्रेन न चुकता पकडली. दिग्याने नेहमीप्रमाणे ध्रुवपद मिळवले होतेच. मी वडापाव नेलेच होते. दिग्या खुश झाला. काय तब्येत बरी आहे ना? दिग्या वडापाव पिशवीतून काढताना बोलला. हो, साधारण ठीक आहे. मी बोललो, मग बसा इथे. परत उठून मला जागा दिली. अशा प्रकारे मी तीच लोकल पकडू लागलो. या ग्रुपमध्ये 15 जण होते. हळूहळू सर्वांची ओळख होऊ लागली. दिग्याचा प्रेमळ गमत्या स्वभाव आवडायला लागला. रोजचा ट्रेनमधला वेळ कधी निघून जायचा कळत नव्हते. त्यामुळे उभ्यांनी केलेला प्रवासही सुकर होऊ लागला. दिग्याची परोपकारी वृत्ती भावू लागली. स्वतः जागा पकडून पण कधी 10 मिनिटाच्या वर सीटवर बसला नव्हता. कोणाला तरी आपली जागा दान करायचा, किंबहुना दान करण्यासाठी जागा पकडत असावा. एके दिवशी मी संध्याकाळी कामावरून घरी येत असताना वाटेत मला तो दिसला. ओलेमोड आलेले कडधान्य विकणाऱ्या बाईला तिचे दुकान लावायला मदत करत होता. काय दिगू शेठ, इकडे कुठे? मी त्याला विचारले. भाऊ, हे आपलेच दुकान आहे. माझी बायको बसते दुकानात. मला तो भाऊ बोलायचा. मला बघून त्याची बायको लाजली. रस्त्यावर एक स्टूल आणि बाकडे टाकून बसायला तिला शरम वाटत असावी. वहिनी, अजिबात लाजायचे नाही. कोणतेही काम हलके नसते. मी पण दारोदारी केळी विकून शिक्षण पूर्ण केले. फक्त आपल्या धमक असताना कोणाकडे हात नाही पसरले. तुम्ही करताय ते खूप चांगले आहे. पडत्या काळातच ठाम उभे राहायचे असते. मला 1/2 किलो पावटे द्या. असे बोलल्यावर वहिनींना बरं वाटले असावे. एखाद्या माणसाच्या दुःखापेक्षा आपले दुःख मोठे करून सांगितले की त्या व्यक्तीला थोडं बरं वाटते. त्या व्यक्तीला वाटते की आपले दुःख कष्ट काहीच नाहीत जेवढे इतर व्यक्ती नाहीत, आणि व्यक्तीला बरे वाटते. अहो भाऊ, तुमचे लेक्चर बस झाले. चला आपण चहा घेऊ. दिग्या मला ओढतच घेऊन जाऊ लागला. अरे, माझे पावटे राहिले की, ते देतो तुम्हाला. असे बोलून मला बाईकवर बसवले. एका गल्लीत शिरून मला त्याच्या घरी घेऊन आला. घरात प्रवेश केला तेव्हा त्याची 2 मुलं अभ्यास करत होती. मला बसायला सांगून तो किचनमध्ये शिरला. घर साधंच होतं. जेमतेम फर्निचर, जुना टीव्ही, भिंतींना पोपडे आलेले, पण घरात कमालीची स्वच्छता, टापटीप. मुलं शिवाय शिस्तीची होती. आई वडील घरात नसताना सुद्धा अभ्यास करत होती, हे विशेष. दिग्या 5 मिनिटात चहा घेऊन बाहेर आला. चहाचा घोट घेतल्यावर दिग्या चहा उत्तम बनवतो इथपर्यंत माझं मत झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा रंगल्या आणि थोड्या वेळाने आम्ही तिघेही बाहेर पडलो. दिग्याचे वरवर दिसणारे रूप आत काहीसे वेगळे होते. एक जबाबदार पिता, काळजी घेणारा नवरा आणि इतरांसाठी दयावान होता. मला त्याचे हे रूप त्याच्या सानिध्यात आल्यामुळे कळले. नाहीतर इतर लोकांसाठी दिग्या मस्करी करणारा, बडबड्या असाच होता. काही दिवस असेच गेले. माझी 4 महिन्यांसाठी कंपनी कामानिमित्त अहमदनगरला बदली झाली. माझा आणि लोकलचा संबंध काही काळ तुटणार होता. पर्यायाने दिग्याचाही. फोनवर बोलणे व्हायचे, पण दिग्या कायम मस्करीच्या मूडमध्ये असायचा. मला तो संवेदनशील दिग्या अनुभवायचा होता. लोकांची गरज ओळखून मदत करतानाचा दिग्या पाहायचा होता. त्याचा रोज एकाला मदत करायचा मंत्र आत्मसात करायचा होता. त्याच्यासारख्या दुवा मिळवायचा होता. मी थोडे दिवस का होईना यासाठी मुकलो होतो. अशातच मध्ये बरेच दिवस गेले. दरम्यान माझा मोबाईल गहाळ झाला. सर्वांचे संपर्क नंबर गमावून बसलो. मोबाईल गहाण झाल्यामुळे एक प्रकारचे अपंगत्व आले. अजून काही दिवसांनी मुंबईत असणार होतो, पण थोड्या दिवसात कोणाशी संपर्क करायचा म्हटला तर नंबर नव्हते. होम मिनिस्टरचा नंबर सोडला तर कोणाचाच नंबर तोंडपाठ नव्हता. आणि तो दिवस उजाडला. माझे मुंबईत पाऊल पडले एकदाचे. दुसऱ्या दिवशी गाडीला दिग्याला भेटणार. जागा पकडण्यासाठी एक स्टेशन डाऊन केले. दिग्याला सरप्राईज द्यायचे होते. जशी लोकल स्टेशन प्लॅटफॉर्मला लागू लागली
तशा मला उकाळ्या फुटू लागल्या. दिग्या त्याच्या ध्रुवपदावर मी बसलेला पाहून चकित होणार होता. तो क्षण पाहायला मी उत्सुक होतो, पण तसे काही झाले नाही. दिगा काही चढला नाही. उलट त्याच्याबद्दलची वाईट बातमी ऐकून काळजात धस्स झाली. दिग्याच्या घरचे जिने चढताना मनावर विलक्षण ताण आला होता. देवात जे काही बघायला मिळणार होतं ते सहन करायची क्षमता माझ्या अंगी येऊ दे. डोरबेलची वाजवली तेव्हा संध्याकाळचे 7:30 वाजले होते. दोनदा बेल वाजवून सुद्धा दार उघडले गेले नाही. बहुधा बेल बंद असावी म्हणून कडी वाजवली. त्याच्या छोट्या मुलीने दरवाजा उघडला. मी आतली परिस्थिती बघून हडबडून गेलो. मेणबत्तीच्या प्रकाशात सारच भयान वाटले. अपुऱ्या प्रकाशात पण अभ्यास करणारी 2 बछडी आणि कॉटवर असहाय्य झोपलेला दिग्या पाहून मला गलबलून आली. दिग्या, काय करून घेतलंस हे? माझे हात डोक्यावरून फिरताच तो लहान मुलासारखा रडू लागला. भाऊ, कुठे होता तुम्ही? त्याचे डबडबलेले डोळे मला प्रश्न करत होते आणि मी मात्र स्वतःला दोष देत होतो. माझा मोबाईल घाळे व्हायला आणि दिग्याचा अपघात व्हायला एक गाठ झाली. दिग्या महिनाभर इस्पितळात. घरी आला तेव्हा त्याच्या मनात मला कॉल करायचं खूप वेळा आलं, पण इतरांसारखीच मीही पाठ फिरवली असं समजून त्यानेही मला संपर्क केला नाही. कायम दुनियेच्या उपयोगी पडणाऱ्या दिग्याच्या पडत्या काळात कोणी साथ दिली नाही आणि आता खूप हलकीचे जीवन जगायची वेळ त्याच्यावर आली होती. हॉलमधील मिणमिणती मेणबत्ती सोडली तर घरात कुठेच उजेड नव्हता. तो जसा सावरला तसा त्याला विचारले, घरात लाईट काय नाही आहे? भाऊ, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. इलेक्ट्रिशियन बोलवले पण अजून नाही आला. खिडकीकडे तोंड करत बोलला, काका बिल नाही भरले म्हणून वायरमॅन काकाने आमची लाईट घालवली. दिग्याचा छोटा मुलगा लगेच बोलून आणि मला सत्य परिस्थिती कळली. दिग्या या व्यतिरिक्त मी काहीच बोलू शकलो नाही. मी लगेच माझ्या MSCB मधील मित्राला कॉल लावला. चिकू बेटा, लाईट बिल कुठे ठेवले? भाऊ, काय करताय तुम्ही? दिग्याने उठायचा प्रयत्न केला पण पायाला झालेल्या वेदनेने कळवळला. तू गप्प पडून राहा. तुझ्या घरातला अंधार संपला समज. मी त्याला सावरत बोललो. चिकूने लाईट बिल आणून दिल्याबरोबर थकलेले बिल मी ऑनलाईन भरले. थोड्याच वेळात वायरमॅनने येऊन लाईट सुरू केली. लाईट यायला आणि सुमा वहिनी यायला एक गाठ झाली. अगो बाई, भाऊ तुम्ही कधी आलात? थांबा हां, चहा टाकते, असं बोलून माऊली आत गेली. तिने आतमधून चिकूला आत बोलविले. आतूनच तिची तिग्याशी खुणावाखुणव झाली. सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. घरातील सामान संपले असणार. वहिनी, चहा राहू दे. दिग्याचा पाय जरा शेकता का? मी असं बोलल्यावर तिचा नाविलाज झाला. तिने पाणी गरम करत ठेवले. चिकू, चल आपण रिचार्ज करून येऊया. दिग्याला सांगून मी बाहेर पडलो. गल्लीजवळच्या वाण्याला सर्व आवश्यक किराणा सामान काढायला सांगून घरी पोचवायला सांगितले. चिकू आणि चिमीला आईस्क्रीम घेऊन परत दिग्याच्या घरी यायला निघालो. चिकू, आवडायला काय रे आईस्क्रीम? चालताना विचारले. हो, पण अर्धाच खाणार, बाकीचं चिमूला देईन. तिला खूप भूक लागली. ती दुपारी जेवलीच नाहीये. अरे पण तिच्यासाठी घेतले ना. पण तिला खूप भूक लागली आहे. मी मगाशी चिरमुरे खाल्लेत. त्याचे वाक्य काळीच चिरून गेले. मी परत मागे फिरलो. सर्वांसाठी खायला घेऊनच वर आलो. त्यानंतरचे काही क्षण आदर्श कुटुंब कसं असावं, कुटुंबातील संस्कार काय असतात याची प्रचिती मला आली. प्रत्येकजण आपल्याकडचा घास एक दुसऱ्याला भरवत होता. त्या कुटुंबातील प्रत्येकाला वाटत होतं की आपल्यापेक्षा दुसऱ्यालाच भूक जास्त आहे. त्यांचे एकमेकावरील प्रेम पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे लोकल पकडली. दिग्याची कमी जाणवत होती. मी गोवा पिकनिकचा विषय काढला की सगळ्यांच्या उड्या पडतात. तसेच झाले. 10 मेंबर तयार झाले. प्रति मेंबर 5,000 रुपये काढायचे ठरले. 2-3 दिवसात पैसे जमा होऊ लागले. सर्वच पैसे आगाऊच जमा करण्याचे ठरले होते. हा म्हणताना सर्वांचे पैसे जमा झाले. दरम्यान एके दिवशी माझ्या घरी सत्यनारायणच्या पूजेचे आमंत्रण सगळ्यांना दिले आणि पत्ता मात्र दिघ्याचा दिला. माझ्याकडील पूजेची सबब ट्रेनमधील मेंबर्सना दिघ्याच्या घरी यायला पुरेशी ठरली. एक जण दिघ्याच्या घरी जमू लागला. घरी आल्यानंतर दिघ्यासहित सगळ्यांना धक्के बसत होते. या बाबतीत मी कोणालाच विश्वासात घेतले नव्हते. कोणीच काही बोलत नव्हते. सर्वांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना होती. दिघ्याच्या अपघातानंतर कोणीच दिघ्याकडे फिरकले नव्हते. अखेरीस सर्वजण जमल्यावर मी बोलायला लागलो. मित्रांनो, खोटं बोलून तुम्हाला इथे आणलं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला न विचारता केली, त्याबद्दल माफी मागतो. दिघ्याला अपघात झाला ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत होती. तरी अनअवधानाने आपल्याकडून जे व्हायला नको होते ते झाले. आपल्या मित्र म्हणून आपण काहीतरी त्याला देणं लागत होतो. त्याच्या पडत्या काळात आपली गरज होती. पण किरकोळ अपघात झाला असं समजून आपलं दुर्लक्ष झालं. अपघात किरकोळ होता तरी एवढा काही किरकोळ नव्हता की तो परत कामावर लवकर रुजू होईल. तुम्हाला माहीत नसेल पण शिक्षणाअभावी या दिघेची नोकरीही फारशी चांगली नाही. तुटपुंजा पगारात घर चालत नव्हते. म्हणून या बहिणी पण छोटं दुकान चालवायच्या. त्यात त्यांचा संसार नीट म्हणता येणार नाही पण कसाबसा रेटत होता. पण त्याची भणक सुद्धा आपल्याला कधी लागू दिली नाही.
की कधीही मदतीला हात पसरला नाही. तशा परिस्थितीही त्याचे व्यक्तिमत्व आपल्याला आनंद देऊन यायचे. त्याची मस्करी चालायची. पण आज परिस्थिती वेगळी आहे. त्याचा तुटपुंजा पगारही बंद झालाय. नवऱ्याच्या सेवेत वहिनींनाही दुकानात फारसे जाता येत नाहीये. मी नगरहून परत आलो तेव्हा दिग्याच्या घरातला अंधार बघून गलबलून आले. आपण उजेडत असूनही अंधार असल्याची भावना काळी पिळवटून गेली. तुम्हाला काय वाटते? तुमच्याकडे तो बोलू शकला नसता का? मदत मागितली नसती का? तर नाही. त्याचा तो पिंड नाहीये. या माणसाने दुसऱ्याला देण्याखेरीज काहीही केले नाहीये आणि त्याचे कुटुंब पण त्याच्यासारखेच आहे. त्याच्या मागे खंबीर उभे आहे. त्या दिवशी त्याची मुलं मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करून त्याचा येणारा काळ उज्ज्वल, प्रकाशमय करण्यात गुंतली होती. हे सगळे आपल्या मित्राच्या बाबतीत घडते याबद्दल आपल्याला काहीच कळू नये. काही दुःख कळत नसतात तर त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन जाणून घ्यायचे असतात. त्याच्याबद्दल अजून सांगून तुम्हाला अपराधी करणार नाही. फक्त एवढेच सांगेन, अपराधीपणाची भावना दुवायची असेल तर माझ्या मनात एक उपाय आहे. सांगा भाऊ, डबडबलेले डोळे पुसत सगळे एक स्वरात बोलले. आपण आपली गोवा पिकनिक रद्द करून जमा झालेले पैसे दिघ्याला द्यायचे. आणि मी व्हॉट्सअपवर माझ्या काही मित्रांना भावनिक आवाहन करून प्रत्येकी फक्त 100 रुपये मदत करा असा मेसेज केलाय. एका माणसाला 100 रुपये ही काही मोठी रक्कम नाहीये, पण दिघ्यासाठी त्याचे मोल खूप आहे. विचार करा, आपण 1000 लोकांना जरी प्रवृत्त केले तर 1,00,000 रुपये जमा होतील. माझ्या 800 कॉन्टॅक्टपैकी 400 लोकांनी प्रतिसाद दिलाय. तुम्ही फक्त प्रत्येकी 100 लोकांना प्रवृत्त करा. मग बघा आपल्या दिघ्याची गाडी कशी पटरीवर येते. आमचे डोळे उघडलेत भाऊ. आम्ही सर्वजण तयार आहोत ह्याला. मक्या पटकन बोलून गेला. बाकीच्यांनी मान हलवली. दिघ्या आणि वहिनी आमच्याकडे बघतच राहिली. दिघ्याला हे उपकाराचे ओझे भारी वाटू लागले होते. मित्रांनो, नकारे एवढे प्रेम देऊ मला. सवय नाही एवढ्या प्रेमाची. मागे सगळे सोयरे असून पण मला एवढा विचार कोणी केला नाही. असे बोलून दिघ्याने मला मिठी मारली. त्यावेळी झालेला आनंद गोवा पिकनिकच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. त्याचवेळी वहिनी वापाळ्या चहा घेऊन बाहेर येत होत्या. ट्रेनमध्ये ध्रुवपद मिळवणाऱ्या दिघ्याच्या मनात मात्र आमचे अढळपद कायम झाले होते. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.